की अच्युत पलव म्हणजे सुलेखन यांनी कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही आहे. म्हणजे तिथे संगीत आहे, नृत्य आहे, या सगळ्या म्हणजे जसं गाण्यावरती तुम्ही कॅलिग्राफी केली तशी तुम्ही तालांवरती कॅलिग्राफी केली. म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन यांनी तुम्हाला दिलेली कॉम्प्लिमेंट तर आहेच आहे. म्हणजे तसं तुम्ही जेव्हा गाणं हे केलं म्हणजे मा तुझे सलामचा जो किस्सा होता तो जरा आमच्याबरोबर शेअर करा ना. नाही कसं आहे की जेव्हा रेहमानने ते गाणं केलं मला वाटते माझा एक मित्र डिझाईन करत होता त्या सगळ्याला त्याने ते माझ्याकडे दिलं आणि त्याने सांगितलं की हे त्याचा एक छान लोगो करायचा. बरं. ते गाणं ऐकल्यानंतर मग तुझे सलाम तो साऊंड होता आणि तो साऊंड म्हणजे कसं की तुम्ही तुमच्या देशाला कुठे तिथला आई समजून तुम्ही सलाम करताय, बरोबर. आदर व्यक्त करताय. हे आदर व्यक्त करताना कॉम्प्युटरचा टाईप मला वाटतं तिथे जाणतात. अच्छा. मग तिथे कॅलिग्राफी पाहिजे. कॅलिग्राफी नुसती कॅलिग्राफी नाही तर त्याला इमोशन नसून चालणार नाही. त्याच्यातलं डिझाईन आहे. डिझाईन नुसतं चालणार नाही तर ती त्याची रिकॉल व्हॅल्यू पण त्याला मिळाली पाहिजे. हे सगळं तुला कसं माहिती आहे की नुसता विठ्ठल लिहून चालत नाही. बरं. त्याच्यातली जी भावना आहे ती भावना तुला मांडता आली पाहिजे.